तर जय श्रीराम भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या सहलीच्या पार्ट 2 मध्ये. आपण मोरगावचा गणपती करून डायरेक्ट आलो होतो जेजुरी गाड्यावर. जेजुरी गाड्यावर फक्त एकदा चाललोय, आता ही दुसरी बार बरं का. इथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपला व्हिडिओ काढायचं, पण त्यात माणसं एवढे मध्ये मध्ये करते ना. इथं एक माणूस असा सिंगल नव्हता, सारे जोडीनच नादच नाही. खाली एक व्हिडिओ काढला होता, वरती काढायचा होता, पण आता पहा तुम्ही आता ही कशी गंमत आहे. हा जमलं झालं ओके बरं का. व्हिडिओ आपला फाडला इंस्टावर पाहून लोक इतके मध्ये मध्ये करते भावांनो, काय सांगा तुम्हाला. नंतर आपल्या सरांचा व्हिडिओ काढायचा होता, मग ते पण घेतला बरं का मस्त बाईक काढून. येळकोट जय मल्हार एवढं सारं झालं ना आपलं. मग आता आपल्या जायचं पुढच्या ठिकाणावरती बरं. जेजुरी गाड्यावर थोडंफार हिंडलो फिरलो आता मस्त पैकी फ्रेश मूड झालता बरं का. आता यानंतर आपल्याला जायचं होतं नारायणपूरला. चला वे टू नारायणपूर. चला आलं नारायणपूर. इथं मग दत्ताचं दर्शन करून घेतलं मस्त बाई, मन एकदम प्रसन्न झाला बरं. आता यानंतर जायचं होतं आपल्याला केतकावळीच्या प्रतिबालाजीला. आलो प्रतिबालाजीला आलो बरं का. आता इथं काय म्हणते सोन्याचं मंदिर आहे. इथं काय व्हिडिओ काढला परवानगी नाही बरं. तुम्हाला ते तिरुपती बालाजी माहिती आहे? तिरुपती अंग असं ते सेम कॉपी केलेलं मंदिर बरं का. मस्त पैकी नाही का भाताचा प्रसाद दिला जातो बरं का. खायला एकच नंबर लागतो बरं. आता यानंतर आपल्याला जायचं होतं महाबळेश्वरला. तुम्हाला दर्शकांना ओव्हरटेकची मजा दाखवतो बरं का. पहा तर भावांनो, ही सहलीची मजा नाही एकदम वेगळी असते. अशात प्रत्येक गोष्ट टाळा, पण सहली जाणं कधीच नका टाळू बरं का. आपल्याला महाबळेश्वरला जायचंय. याचा ब्लॉग म्हणजे आपला पार्ट 3 राहील बरं. महाबळेश्वरचा ब्लॉग आहे ना आपला एकदम वेगळा राहणार आहे. तुम्ही काय त्यासाठी नाही का फॉलो करून घ्या भावांनो. भेटू परत एकदा नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. चला धन्यवाद.